योजनेअंतर्गत मोठी अपडेट आलेली आहे। महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ज्या महिलांच्या खात्यामध्ये आता दोन एकत्रितरित्या म्हणजेच 1500 3000 रुपये जाणार आहे, त्यांच्यासाठी मोठी व महत्त्वपूर्ण अपडेट ही आलेली आहे। तर ते काय आहे त्या संबंधित महत्त्वपूर्ण आपण माहिती बघूया। तर शेतकरी मित्रांनो, मुंबईमधून राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला महिला भगिनीचा तुफान प्रतिसाद मिळत असून आता सरकारकडून या योजनेतील महिलांच्या अर्जाची पडताळणी केली जात आहे। लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने केलेल्या नारी शक्ती ॲपच्या माध्यमातून केलेल्या अर्जापैकी गेल्या 2 दिवसात तब्बल 1,05,00,000 अर्ज मंजूर करण्यात आलेले आहे, म्हणजे अप्रूव्ह करण्यात आलेले, पात्र करण्यात आलेले आहे। त्यामुळे येत्या 2 दिवसात या ॲपवर 1,41,00,000 महिलांनी अर्ज केले होते महाराष्ट्रातील। त्यामुळे सरकारकडून आता योजनेच्या अंमलबजावणीलाही सुरुवात झालेली आहे। विशेष म्हणजे 17 ऑगस्ट रोजी महिलांच्या बँक खात्यात या योजनेचा पहिला हप्ता एकूण रुपये 3,000 रुपये जमा होणार आहे। त्या संदर्भातील पहिली चाचणी आज यशस्वी झाल्याची माहिती महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। मंत्री आदिती तटकरे म्हणाले की दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 1 कोटीहून अधिक महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननीच्या शेवटच्या टप्प्यात असून अर्जाची छाननी शेवटच्या टप्प्यात असून 16 ते 17 ऑगस्ट रोजी सर्व भगिनींच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतर करण्याचा मानस सरकारचा आहे। ही प्रक्रिया कोणत्याही अडचणीशिवाय पार पडावी यासाठी तांत्रिक पडताळणी करणे अत्यंत आवश्यक आहे। यासाठी आज महिलांच्या बँक खात्यावर प्रायोगिक तत्वावर 1 रुपया रक्कम जमा करण्यात आली। यावेळी उद्भवलेल्या काही तांत्रिक अडचणी तातडीने दुरुस्त करण्यात आल्या आहे, अशी सुद्धा माहिती आदिती तटकरे यांनी ट्विटवरून दिली आहे। त्यामुळे ज्या महिलांच्या बँक खात्यात आज 1 रुपया जमा झाला नाही, अशा महिलांनी घाबरून जायचे कारण आहे, कारण शासनाकडून तांत्रिक त्रुटी लक्षात घेऊन त्या दुरुस्त करण्यात येत आहे। दरम्यान आज महिलांच्या बँक खात्यात पाठविण्यात आलेला 1 रुपयाची रक्कम ही केवळ एक तांत्रिक पडताळणी असून याबाबत कोणत्याही गैरसमज किंवा अपप्रचाराला बळी पडू नये, अशी विनंती देखील महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरेने दिलेली आहे।